200 मिलीमीटर दूध पारिजात बछडी प्याली. नंतर दर 3 तासांनी तिने हे दूध हळूहळू प्याली. तिला त्या दिवशी विष्ठा प्रमाणाबाहेर पातळ झाली. लगेच तुषार यांनी त्याची तपासणी केली आणि सुदैवाने त्यामध्ये काही जंतू नव्हते. आता बछडी पारिजात हिला परिस्थितीशी सहज ती जुळवून घेऊ लागली. त्यामुळे लवकरच तिचं आणि तुषार यांचं नातं घट्ट झालं आणि त्यामुळेच ही संगोपनाची प्रक्रिया बऱ्यापैकी सुरळीत झाली असं तुषार कुलकर्णी यांना वाटू लागलं. 6व्या दिवसापर्यंत बछडी पारिजात हिचा आहार हा चिकाच्या दुधापासून पूर्णपणे गाईच्या दुधावर बदलला गेला आणि 3ऱ्या आठवड्यापासून तिची प्राण्यांची ओळख देखील सुरू केली गेली. 4थ्या आठवड्यात तिने थोडी पाने आणि फांद्या कुरतडायला सुरुवात केली आणि तिच्या पहिल्या महिन्याच्या अखेरीस वाढीमध्ये लक्षणीय प्रगती तुषार यांना आढळून आली. ती दररोज 8 लिटर दूध पीत होती आणि तिचं वजन 82 किलोग्राम झालं होतं आणि तिची उंची 6.7 फूट एवढी झाली होती. दरम्यान तिची उत्सुकता फार वाढू लागली आणि ती आवडीने पाने आणि फांद्या खाऊ लागली. फळं आणि भाज्यांची देखील चव तिला आवडू लागली. तिच्या 3ऱ्या महिन्यापर्यंत ती मिश्रित अन्नधान्यासह घन आहार देखील घेऊ लागली. आता पारिजात या बछडीला आयुष्यात आणखी एक छोट्या प्रॉब्लेमला तिला सामोरं जायचं होतं. तिच्या बांधवांशी जोडणं तितकंच आवश्यक तुषार कुलकर्णी यांना वाटलं. त्याच प्राणी संग्रहालयातील नर जिराफ, याचं नाव विजय होतं, त्याला त्यांनी बछडी पारिजात जवळ आणून ठेवलं आणि तिचा सहवास विजय याला आणि पारिजात हिला देखील आवडू लागला. पारिजात आता 10 फूट 4 इंच झाली होती आणि तिचं वजन 370 किलोग्राम झालं होतं. मजबूत आणि निरोगी बछडी असलेली पारिजात हिने दुधाचा पूर्ण त्याग केला होता आणि ती आता आपली आवडती फळं आणि पानासह घन आहार घेऊ लागली होती. आंतरराष्ट्रीय युनेस्कोने जिराफांना एक असुरक्षित प्राणी म्हणून सूचीबद्ध केलेले आहे. आफ्रिकेतील अफाट लोकसंख्या वाढणे, अधिवास नष्ट होणे, शिकारी लोक जिराफच्या बछड्यांना मारतात. या कारणामुळे जिराफांची संख्या सतत कमी होत आहे आणि गेल्या 3 दशकात जिराफांची संख्या जवळजवळ 30% कमी झाली आहे.